हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथं आपण झटपट तयार होणाऱ्याचा पास्ता करणार आहोत। इन्स्टंट पद्धतीने कसा होईल ते बघणार आहोत। पातेलीमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पास्ता टाकून घ्यायचा आहे। पास्ता सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। खूप टेस्टी आणि संध्याकाळच्या भुकेला मस्त असा पास्ता रेडी होणार आहे। लहान मुलांना तर खूप आवडणार आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकल्याने काय होणार आहे, पास्ता जे आहे ते एकमेकांना चिटकणार नाही। त्यासाठी आपण तेल टाकूयात आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे। हे बारीक कट करून घेते। कांदा सोलून घेतलेला आहे। पूर्ण बारीक कट करून घ्यायचं आपल्याला। खूप पटकन होणारी रेसिपी आहे, वेळ जास्त लागत नाहीये। त्यामध्ये थोड्याशा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकल्या तरी चालणार आहेत। तुम्ही कांदा, टोमॅटो किंवा अजून कोणती वेगळी भाजी असेल ती टाकली तरी चालेल। शिमला मिरची सुद्धा येतात आपल्या वेगवेगळ्या रंग, लाल, पिवळ्या, त्या टाकल्या तर अजून सुंदर दिसायला कलरफुल अशा दिसतात। मी थोड्या छोट्या छोट्या करते। आपण असे कट करून घेऊया। संध्याकाळच्या छोट्या भुकेला असं लहान मुलांना किंवा आपण मोठ्यांनी सुद्धा खाल्लं तरी खूप मस्त आणि टेस्टी होते। त्याचबरोबर मी टोमॅटो सुद्धा कट करून घेते। पास्ता आपला छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपण काढून घेऊयात। त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि एका प्लेटमध्ये असं रुंद करून थंड करून घ्यायचंय। इथे कढईमध्ये आपण थोडं तेल टाकून घ्यायचंय। तेल चांगलं गरम करून घेऊयात। तेल गरम झालं की लगेच आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा चांगला परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घ्यायचे आणि सॉफ्ट करून घ्यायचे। थोडं मीठ टाकून आणि मिक्स करायचे। मॅगी पास्ता आपण आणलेला आहे, त्याच्यामध्ये असा मसाला आहे ते आपण फोडून घेऊन प्लेटमध्ये काढायचे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ते थोडंसं असं मिक्स करून घेऊया। त्याची ग्रेव्ही खूप छान होईल। तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालेल, पण ते पटकन मिक्स होत नाही आणि त्याची अशी गुठली तयार होते। त्यासाठी आपण अशी पाणी टाकून मिक्स करून घेऊया। भाज्या आपल्या खूप छान सॉफ्ट झालेल्या आहेत, इथे बघा। तर ह्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे ते टाकून 1-2 मिनिटं उकळ काढून घ्यायची आहे। उकळ आली की त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला पास्ता टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। पास्ता टाकल्यानंतर त्याला जास्त शिजवायची गरज नाही, एक उकळ येऊन द्यायची। मसाला आणि पास्ता व्यवस्थित मिक्स झालं की काढून घ्यायचं आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही डायरेक्ट केलत ना, काही भाज्या टाकायच्या नसल्या तरी आपण जशी मॅगी करतो त्या पद्धतीने केली तरी खूप छान आणि टेस्टी होते। खूप मस्त आणि टेस्टी झालेला आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।